हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार जेजुरी दर्शन. जेजुरी गडावर जे खंडोबा राय वसलेले आहे तिथे आपण जाऊन आज दर्शन घेणार. मग काय, घरून लवकर आवरलं आणि फ्रेश होऊन निघाले जेजुरी गडावर. जेजुरी गड बघितला आणि मनाला एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता भासवत होती. तिथे गेल्यावर बघितलं भक्तांची खूप जास्त गर्दी होती, खूप जास्त ऊन होतं, पण एकाही भक्ताच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारचा त्रास दिसत नव्हता. सगळ्यांचे चेहरे असे प्रसन्न वाटत होते. गडावर चढायचं तर गडाच्या पायऱ्या ॲप्रॉक्सिमेटली 500 ते 551 आहे असं मी ऐकलं होतं. म्हटलं एवढ्या पायऱ्या मी चढू शकेल का नाही, मलाच विश्वास बसत नव्हता. पण काय, देवाचं दर्शन म्हटलं तर सगळं काही शक्य होतं. मग हळूहळू गडावर चढायला सुरुवात केली. गडावर चढताना आजूबाजूला खूप जास्त दुकान होती. या दुकानात विविध प्रकारची खेळणी, नंतर किचेन, हळद कुंकू, खंडोबारायांचे फोटोज, मूर्त्या, अशा सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. सगळ्या पायऱ्या हळदीने एकदम पिवळ्या दिसत होत्या आणि मी ड्रेसही पिवळ्याच कलरचा आज घातलेला होता. मग वरती चढताना बरेच भक्त, नवीन लग्न झालेली जोडपे मला दिसत होती. इथे एक प्रथा आहे की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना प्रत्येक जेंट्सला आपल्या बायकोला उचलून 5 पायऱ्या तरी किमान चढाव्या लागतात. त्या सगळ्या प्रथा मी बघत होते, मनात प्रसन्न वाटत होतं. वरती आल्यानंतर इथे चप्पल स्टँड दिसलं, तिथे मी माझे शूज रिमूव्ह केले आणि वरती गडावर निघाले. गडावर सगळीकडे हळद पसरलेली होती आणि भक्तांची एवढी जास्त गर्दी होती. प्रत्येकजण तिथून हळद आणि खोबरं विकत घेत होतं. मी तिथे विचारले की हे काय, तर इथली ही प्रथा होती की तिथे गडावर हळद आणि खोबरं उधळावं लागत असतं. मग नंतर मी हळद आणि खोबरं घेतलं आणि छान जो प्रवेशद्वार आहे त्यावर सगळे भक्त अशी हळद आणि खोबऱ्यांची उधळण करत होती. मीही ते परचेस केलं आणि उधळण सुरू केली. सगळीकडे पिवळा सडा टाकल्यासारखं भासवत होतं आणि दर्शनासाठी तर खूप मोठी रांग लागलेली होती. मग काय, रांगेत उभी राहिले आणि दर्शनाचा वेट करत होते, पण कसलाही थकवा मला जाणवत नव्हता. हळद वगैरे उधळली आणि लागले मी दर्शनासाठी रांगेत लागताना सोबत पाण्याची बॉटल किमान सगळ्यांनी ठेवायची, कारण की उन्हाचेही दिवस होते आणि म्हटलं आपणही पाणी बॉटल कॅरी करावी. मग छानपैकी खंडोबारायांचे माझे दर्शन झाले. खूप दिवसाची माझी इच्छा होती की इथे जाऊन मी दर्शन घ्यायची आणि ती इच्छा आज फायनली पूर्ण झाली. सगळ्या प्रथा मी व्यवस्थित पार पाडल्या आणि मग नंतर हळूहळू म्हटलं आता पुढे मला बऱ्याच ठिकाणी जायचं होतं. मग जेजुरी गडाचं छान दर्शन घेतलं आणि समोर जाण्यासाठी निघायचंच. तर थोड्या वेळ मला असं वाटलं इथे गडावर आजूबाजूला छान बसण्याची अरेंजमेंट होती, पण म्हटलं ठीक आहे थोड्या वेळ बसू आणि मग निघू. थोड्या वेळ गडाच्या तिथे बसले आणि मग नंतर जायला निघाले. जाताना मला हे किचन दिसलं जे की माझ्या नावाचं होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता, त्यावर छान लाकडाने नितू कोरलेलं होतं. ते किचन मी छान परचेस केलं. रस्त्याने जाताना आम्ही लिंबू पाणी वगैरे सुद्धा घेतलं आणि मग निघाले मी माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगसोबत. प्लीज चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे सिम्पली नीती. बाय.